मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपलं जे डिजिटायझेशन आहे किंवा ई-व्यवहाराकडं आपण वळत आहोत आणि पेपरलेस इकॉनॉमीच्या दिशेने आपली पावलं पडत आहेत. त्या अनुषंगाने आपल्या विविध व्यवहारांमध्ये जे बदल निदर्शनास येत आहेत, ते आपल्याला चक्रावून सोडणारे आहेत. आपण एक व्हिडिओ घटणारे चेक किंवा घटणारी चेकची संख्या याच्यावर तयार केला आणि इकॉनॉमीमुळे चेक लिहिणं, चेकचे व्यवहार करणं हे जवळपास नामशेष होण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. आता ह्याच पार्श्वभूमीवर आजचा विषय आपला डिजिटल इकॉनॉमी आणि त्या अनुषंगाने बँकिंग व्यवहारामधून क्लर्क किंवा कारकुनांचं कमी होत जाणारं प्रमाण यावर आधारलेलं आहे. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण आज 2026 चालू आहे. साधारण 2000 ते 2005 ते 2010 या कालखंडामध्ये आपल्या बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र असं परिवर्तन झालेलं नव्हतं आणि बँक एका संक्रमणाच्या टप्प्यावर होत्या. कारण 1991 साली आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाला पाठिंबा देऊन मुक्त बाजारपेठेचा पुरस्कार केल्यामुळे आपल्या इथे परकीय गुंतवणूक, परकीय चलन यांचं प्रमाण येण्याचं प्रमाण वाढत ते इकॉनॉमीला आधार देऊ लागलं, अर्थव्यवस्थेला आधार देऊ लागलं आणि त्यामुळे बँकिंग क्षेत्रात सुद्धा व्यवहारांचं चलनवलन वाढल्यामुळे बँकिंग क्षेत्रावर कामाचा भार वाढत गेला. आता आर्थिक वर्ष जेव्हा 2005 म्हणजे साधारण 20 वर्षापूर्वीचं आपण बँकिंग क्षेत्रातलं कामकाजाचं जी रचना आहे ती पाहिली, तर त्यावेळेस कारकून म्हणजे क्लर्क्सचं प्रमाण हे जवळपास 44% होतं. त्याच्यानंतर सब स्टाफ म्हणजे उप कर्मचारी वर्ग, कर्मचारी वर्गाला सहाय्याला असणारे त्यांचे आधार किंवा त्यांचे सहाय्यक यांचं प्रमाण 44 यांचं प्रमाण 20% होतं. 44% प्रमाण क्लर्क्स म्हणजे कारकुनांचं होतं आणि 36% प्रमाण हे अधिकारी वर्गाचं होतं आणि प्रत्येकाला नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या ते पार पाडत असत. म्हणजे रोख घेणे, खात्यावर जमा करणे किंवा खात्यातली रोख अदा करणे, डिमांड ड्राफ्ट काढणे, पासबुक अपडेट करून देणे, बँकेच्या इतर सेवा म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट असेल, वॉल्ट्स असतील किंवा त्यांचं बँकेत ठेवलेले दागिने असतील, गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करायचं असेल, कुणाचे पेन्शन असेल, बँकेत अनेक प्रकारची कामं असतात. आता तर आधार, पॅन या सगळ्या गोष्टी जोडणं, ई-के-वाय-सी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. पेन्शन आहे, पेन्शनशी संबंधित कामं आहेत आणि घरासाठी लागणारं गृहकर्ज म्हणा किंवा वाहन कर्ज म्हणा, कर्जाची वसुली किंवा कर्जाची वसुली न झाल्यामुळे प्रॉपर्टीचा लिलाव करणं वगैरे, वगैरे, वगैरे. हे सगळं बँकिंगच्या लोकांना करावं लागत होतं. आता 2005 मधील बँकिंग कर्मचारी अधिकाऱ्यांची रचना आपण पाहिली. आता आपण समजा 2025 म्हणजे 20 वर्षामध्ये ह्याच्यात काय फरक झाला आहे ते पाहिलं तर आपल्याला खरोखर आश्चर्य वाटेल. 2025 मध्ये क्लर्क्सचं प्रमाण घटून ते 44 वरून थेट 17% पर्यंत खाली आलेलं आहे. आणि सब स्टाफ म्हणजे त्यांना सहाय्यक, आधाराला असणारा स्टाफ जो त्यांना मदत करतो, ते प्रमाण 20% होतं 20 वर्षापूर्वी. ते आता घटून फक्त 7%, 5+2 बरोबर 7% आलेलं आहे आणि अधिकारी वर्गाचं प्रमाण 36% वरून थेट 76% गेलेलं आहे. आणि हे आधुनिक संगणक साक्षर किंवा व्यवहार तज्ज्ञ, व्यवसाय तज्ज्ञ अशा प्रकारचं मनुष्यबळ उच्च शिक्षेने विभूषित असणारं बँकेत दाखल झाल्यामुळे बँकेचा व्यापार, उदीम, व्यवसाय किंवा विविध क्षेत्रातली गुंतवणूक, नफा, त्याचं गुणोत्तर, रोख हाताळणी किंवा बिझनेस, रोख, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, त्याच्यानंतर इतर व्यवसायाची दालनं, शाखा ह्यांचा प्रचंड प्रमाणात विस्तार झालेला आहे. NPAचं प्रमाण, नॉट परफॉर्मिंग असेट, कर्ज वसुली न होण्याचं प्रमाण हे घटत खाली आलेलं आहे.
ज्यांनी बँकांना बुडवलं त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करून त्याच्यातून ऋणवसुली केली जात आहे आणि ह्याच्यातून बँकेचं NPA 0% खाली आणण्याचं काम बँकिंग क्षेत्राने केलं आहे आणि बँकिंग क्षेत्राच्या शेअर्समध्ये सुद्धा समभागांमध्ये सुद्धा चांगली वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि बँका या नफ्यात आहेत. कधी काळी बँका ह्या माना टाकत होत्या, तोट्याकडे मार्गक्रमण करत होत्या, पण त्यांना नफ्यात आणायचं काम 2014 ते 2026 या काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये चांगली धोरणं राबवून केंद्र शासनाने करून दाखवलेलं आहे आणि या बदलांचा परिणाम बँकिंग क्षेत्रावरच्या एकूण कामकाजावर, कामकाज कामकाज करणाऱ्या मनुष्यबळाच्या रचनांवर दिसून येत आहे. अधिकारी वर्ग वाढले, त्यांना मदत करणारे क्लर्क आणि सब स्टाफ हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे आणि अधिकारी वर्गच 76% हे 2025चं प्रमाण आहे. अधिकारी वर्गच सगळं बँकेतलं कामकाज, कारभार हाताळत आहे. हे आजचं वास्तवदर्शी चित्र आहे. याच्यातून आपण जागतिक इकॉनॉमीमध्ये 10, 9, 8 असे एक एक टप्पे पार पाडत 5व्या स्थानापर्यंत, मग 4थ्या स्थानापर्यंत येत आहोत आणि जपानला मागं टाकून आपण 3ऱ्या स्थानी आलो तर आपल्यापुढे चीन आणि अमेरिका हे 2च देश राहणार आहेत आणि त्याच्यासाठी बँकिंग हे फार मोठं आधारस्तंभ ठरणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं कृषी क्षेत्र आहे, शेअर मार्केट आहे, उत्पादन आहे, प्रोडक्शन असेल, त्याच्यानंतर इतर लघु उद्योग असतील, अनेक ह्याच्यामध्ये घटक समाविष्ट आहेत. अनेक घटक जे उत्पादनं निर्माण करतात, मग ती औषधं असतील, केमिकल्स असतील, फर्टिलायझर्स असतील, पेंट्स असतील, कृषीपूरक उद्योग असेल, पेस्टिसाईड म्हणा, कीटकनाशकं म्हणा, खतं म्हणा, हे अत्यंत असं मोठं क्षेत्र आहे जे आपल्याला आता या छोट्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करता येणार नाही. परंतु याच्यामधून आपण आपली अर्थव्यवस्था बळकट होत आहे, बँकिंग क्षेत्र समर्थ होत आहे, हे लक्षात घ्यायला हवं. अधिकारी वर्ग वाढतोय याचा अर्थ तो बसून आहे असा नव्हे. अधिकारी वर्गावर कामाची फार मोठी जबाबदारी असते आणि आपल्याला माहिती असेल की सकाळी बँक सुरू होताना जो व्यवहार आहे तो संध्याकाळी पार पाडूनच किती कॅश बाहेर काढली, किती उरली, किती उरलेली परत ठेवली, किती रोख रक्कम खात्यांवर जमा झाली, त्याचा आकडा हा संध्याकाळी जुळवून सगळे वॉल्ट, सगळ्या कुलूप कड्या लावून मगच बँकेबाहेर पडणं सगळ्यांना बंधनकारक आहे आणि तिथे सिक्युरिटीचा अत्यंत चांगला बंदोबस्त असतो. त्यामुळे जबाबदारीचं काम आहे, रोखीचं काम आहे, सोने, चांदी, जे काही वॉल्ट वगैरे आहेत त्या सगळ्यांचं आपल्याला तिथे संरक्षण करायचं असतं. स्ट्रॉंग रूम्स असतात, त्यामुळे हे अत्यंत जबाबदारीचं काम आहे. ह्याच्यातली ही तांत्रिक मनुष्यबळाशी संबंधित माहितीसाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ, वेगळे विषय पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझ्याशी सदैव जोडलेले राहा. माझ्या चॅनलचं नाव आहे अनवट वाट. त्यामुळे जोडलेले राहा, सदस्यत्व घ्या, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन, नातेवाईक सगळ्यांना ह्याच्यात समाविष्ट करून घ्या. त्यांच्या व्हॉट्सअपला माझ्या चॅनलची लिंक पेस्ट करायला विसरू नका. भेट दिली असं सांगा. तुम्हाला ह्या चॅनलबद्दल, ह्या विषयाबद्दल काय वाटतं? तुमच्या मतांची अभिप्रायाची मी वाट पाहतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.